हॅलो मित्रांनो, स्वागत आहे तुमचं लाईफ विथ प्रणालीमध्ये। आजचा मेनू आहे काजू पनीर आणि चपाती राईस। तर मी पनीर आता भाजून घेते, थोडंसं गोल्डन ब्राऊन करून घ्यायचं आहे आपल्याला। आणि त्याचबरोबर मी इथे 3 कांदा, 1 टोमॅटो, 10-12 लसणाच्या पाकळ्या, अर्धा इंच अद्रक असं मी फ्राय करून घेतले। तर त्याची आता पेस्ट बनवायची आहे आपल्याला। पनीर फ्राय होते तोपर्यंत आपण पेस्ट बनवून घेऊया। चला तर कंटिन्यू राहा। मस्त अशी आपण पेस्ट करून घेतलेली आहे। पनीर गोल्डन फ्राय होते। पनीर असं खाली पॅनला चिपकू नये त्यासाठी पनीर कट करायच्या अगोदर वॉश करून घ्या, म्हणजे ते चिपकणार नाही पॅनला। चिपकलं की पूर्ण खराब होऊन जाते पनीर। पनीरचे मस्त असे क्यूब्स नाहीत होत, त्यामुळे पनीर फ्राय करायच्या पहिला, कटिंग करायच्या पहिले तुम्ही त्याला वॉश करून घ्या नॉर्मल पाण्याने। नंतर तुम्ही कटिंग करून डायरेक्ट फ्राय करू शकता। पनीर फ्राय झाले आपलं। आता हे मी काजू कट करून घेतलेत। आता हे काजू फ्राय करायचे। ज्या पॅनमध्ये तुम्ही पनीर फ्राय केलं त्याच पॅनमध्ये तुम्ही काजू फ्राय करू शकता। हे पण थोडेसे हलकेसे ब्राऊन झाले की त्याला आपण काढून घेऊ। हलके थोडे गोल्डन ब्राऊन व्हायला लागले। जास्त गोल्डन नाहीत करायचे आपल्याला, हलकेसे गोल्डन ब्राऊन करून काढून घ्यायचे। नाही तर काजू थोडेसे ब्राऊन झाले, डार्क ब्राऊन, तर कडू लागतात। ज्या पॅनमध्ये काजू पनीर आपण फ्राय करून घेतलेलं आहे त्याच पॅनमध्ये तेल गरम आहे, जिरा टाकून घ्यायचा। जिरा गरम होतोय, जिरा गरम झाला की जे आपण पेस्ट करून घेतलेले ते टाकून द्यायचे। तेल तुम्हाला जसं आवडतं तसं तेल तुम्ही टाकू शकता। जसं की तेल माझ्या भाजीमध्ये काही जास्त नसते त्याच्यामुळे मी तेल जे होतं ते त्या तेलामध्ये मी करते। तेल जास्त गरम झालं की गॅसची फ्लेम कमी करा। त्याच्यामध्ये थोडंसं हलकं चटका लागणार नाही याची काळजी घ्या। तेल गरम असलं की तेल उडून हातावरती चटका बसेल। या स्टेपला नक्की फॉलो करा, कारण का चटका लागला तर जखम होऊ शकते। त्याच्यामुळे काळजी घ्या स्वतःची जेवण बनवताना। जास्त करून हे कोणी बोलत नाही, पण मी बोलले। एका साईडला मसाला फ्राय होतोय तोपर्यंत मी दुसऱ्या साईडला पाणी गरम करायला ठेवले। पनीरच्या भाजीमध्ये शक्यतो गरम पाणीच घाला, थंड पाण्याने कधी कधी चव बिघडते।
मी पनीरच्या भाजीमध्ये जास्त काही मसाला नाही घालत, कारण का खडा मसाला दाताखाली आल्यानंतर थोडी चिडचिड होते, त्याच्यामुळे मी स्किप केला आहे. तुम्हाला हवा असेल तर तुम्ही घालू शकता. मी फक्त एकच मसाला घालते, जो की आम्ही हा घरी बनवतो, घाटी मसाला. हा एक मसाला टाकल्यानंतर तुम्हाला जास्त गरज नाही मसाला टाकण्याची. ह्या स्टेप इथे आल्यानंतर जर तुम्हाला वाटलंच की तेलाची गरज आहे तर तुम्ही ते तेल टाकू शकता मसाला भाजण्यासाठी. जसं की आता तुम्ही बघितलं मी एकच मसाला टाकला आहे. आता ह्याचाच कलर बघा कसा मस्त येतो आहे. ह्याच्यानंतर तुम्हाला कुठलाही मसाला टाकायची गरज राहणार नाही. मसाला भाजण्यासाठी मी थोडंसं गरम पाणी ह्याच्यामध्ये ॲड करते, कारण का तो मसाला व्यवस्थित शिजेल असा. मसाला आपल्याला मस्त असा शिजवून घ्यायचा आहे, थोडंसं पाणी गरम टाकून. गॅस मी बारीक ठेवलेला आहे, लो फ्लेम, कारण का मसाला हातावरती उडू शकतो म्हणून. ठीक आहे. इथे ह्या स्टेजला आलं, पाणी आपलं गरम झालेलं आहे चांगलं. गॅस बंद करून घ्यायचा. आपला तिखट मसाला तर मी टाकलेला आहे. आता काजू टाकून घेऊ, त्याचबरोबर आता पनीर पण टाकून घेऊ. मस्त एकजीव करून घ्यायचे. सुगंध मस्त येते. स्टेजवरती आल्यानंतर ज्याच्यामध्ये आपण मसाला बारीक केला त्याच्यामध्ये थोडंसं आपण गरम पाणी टाकू भांड्यामध्ये. थोडंसं गरम पाणी घेतलेलं आहे मी. ज्या भांड्यामध्ये आपण मसाला केला आहे ना त्याच भांड्यामध्ये हे पाणी टाकून थोडंसं मिक्स करून घेऊ आपण. गरम पाणी टाकलेलं आहे मी, गरम पाणी यूज केलं आहे. कोणी थंड पाण्यात पण करतं, पण गरम पाण्याची टेस्ट जरा वेगळी येते. शक्यतो पनीरची भाजी करताना गरम पाणीची यूज करा. आता जे मी गरम पाणी केलेलं आहे ते ह्याच्यामध्ये ॲड करून टाकू आपण, जेवढ्या आपल्याला ग्रेव्ही हवी आहे तेवढी. फ्लेम कमी करायची, गॅस कमी करा. पनीरच्या भाजीला थोडीशी उकळी यायला लागली, इथेच मी कोथिंबीर ॲड करते. तुम्हाला हवी असेल तर पूर्ण भाजी झाल्यानंतर पण तुम्ही कोथिंबीर ॲड करू शकता. आणि ह्या स्टेजला मी झाकण देणार आहे. इथं झाकण ठेवून लो फ्लेमवरती 10 ते 15 मिनटं त्याला मस्त शिजू द्या. 10 मिनटं झालेत. आता आपण आपली ग्रेव्ही चेक करू. मस्त अशी थिक झाली. पनीर काजू आपला रेडी आहे. तुम्हाला जशी हवी आहे तशी तुम्ही ग्रेव्ही ठेवू शकता. पनीरची भाजी आपली झालेली आहे. आता फटाफट अशा चपात्या भाजून घेऊ.